नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर आजच्या विशेषची सुरुवात करताना मला खूप वेदना होत आहेत, खूप दुःख होतं आहे. त्याचं कारण आहे की राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी ज्या पद्धतीनं शिवीगाळ केली आहे पोलीस अधिकाऱ्यांना. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, आपली सेवा करतात पोलीस वर्षभर. दिवाळी असो, दसरा असो, नवीन वर्ष असो, काही असो, पोलीस आपल्याला कायम रस्त्यावरती दिसतात, आपली सुरक्षा बघताना दिसतात. आणि त्या पोलिसांचा आत्मसन्मान, त्या पोलिसांचं मनोबल जर असे 4% गावगुंड येऊन जर त्यांना आई माईवरून शिव्या देणार असतील तर आपल्या तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. आणि प्रश्न मग असा पडतो की सत्ता, पैसा किंवा बड्या नेत्यांचे लागेबांधे असल्यानंतर आपण काहीही करू शकतो, ही मुजोरी, ही मस्ती येते तरी कुठून? आणि हाच आपला आजच्या चर्चेचा विषय. आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत भाजपचे आमदार अनिल गोटे, माजी पोलीस अधिकारी संजीव कोकिळे आहेत, निवृत्त न्यायमूर्ती BG कोळसे पाटील सर आहेत आणि अंकुश काकडे आहेत, राष्ट्रवादीचे नेते. पण सुरुवातीला चर्चेला सुरुवात करण्याआधी सगळ्या महाराष्ट्राला एकदा बघू देत की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनी रमेश कदमांना तिकीट दिलं त्यांनी नेमके काय दिवे लावलेत. ते ॲडिशनल सीपीआय दोरजे तुला फोन कर, हां त्याला सांग मनोज पवार म्हणून ना पैसे मागत होता, मग आज 25,000 रुपये जा त्याला सांगून. चला या, थँक्यू. आम्ही इथं मारणार, इथं जाणार. ठीक आहे. घे ना, समोर घे ना. हे असं काय कॉन्स्टेबल बरेच. ठीक आहे, ठीक आहे, चल. लहान आमदार बरायच तू. चल, नाही जायचं हॉस्पिटल. घे त्याला इकडून घे ना. आणि आमदार काय बोलतोय स्वतःला आम्ही कधीतरी येणार असणार का? ये ना बाबा, तू ये ना तुला. बरोबर आहे. या अख्ख्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणाल की हे सगळे बीप का होते, तर तुम्ही घरात बसलेल्या कुठल्याही मुलासमोर, कुठल्याही महिलेसमोर या सगळ्याचे हे सगळं संभाषण होतं ते आपण दाखवू शकत नाही, इतकं ते अर्वाच्य होतं. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आहेत. अंकुश काकडेजी, हे संभाषण आपण दाखवू शकत नाही, इतकं अर्वाच्य आहे. आपल्याही दिमतीला एखादा पोलीस अधिकारी असेल की जो आपली सुरक्षा करत असेल, आपण महाराष्ट्राची खरी तर माफी मागितली पाहिजे की अशा अर्वाच्य माणसाला आम्ही तिकीट दिलं मोहोळमधून आणि निवडून आणलं. ते आता रमेश कदम आणि आमच्या पक्षाचा तसा अर्थार्थी काही संबंध राहिलेला नाही. त्यांच्यावरती ज्या वेळेला गुन्हे दाखल झाले, पोलीस चौकशी सुरू झाली, ते जेलमध्ये गेले, त्याच वेळेला पक्षाने त्यांना निलंबित केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये पण कोणाही लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची अर्वाच्य भाषा वापरणं योग्य नाही. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो गेल्या 10-15 वर्षांमध्ये लोकप्रतिनिधींच्या वागणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना आपण पाहतो. मग तो महानगरपालिकेचा नगरसेवक असेल, विधानसभा, विधान परिषदेचा आमदार असेल किंवा अगदी राज्यसभा, लोकसभेचा खासदार असेल, एक प्रकारचे आपण कोणीतरी वेगळे आहोत, सर्वसामान्यांपेक्षा आपल्याला काही वेगळे अधिकार आहेत, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये का निर्माण झाली हे समजायला काही कारण नाही. अंकुश काकडेजी, का निर्माण होणार नाही? अंकुश काकडेजी, का निर्माण होणार नाही ही भावना? तुम्ही ज्याची 2% लायकी नसणाऱ्या माणसांना जेव्हा तुम्ही असे आमदार खासदार म्हणून निवडून आणता, ज्यांचं कॅरेक्टर तपासत नाही, ज्यांना तुम्ही निवडून आणता, लोकांच्या उरावरती बसवता, मग ते लोक असे पोलिसांची आईमाई काढत राहतात, त्या 250-300 कोटीचे घोटाळे करत राहतात. हे का नाही कॉन्फिडन्स येणार? कॉन्फिडन्स तर तुम्हीच दिलाय ना. आणि मी तुम्हाला म्हणून वैयक्तिक म्हणत नाही अंकुश काकडेजी किंवा राष्ट्रवादी म्हणून नाही म्हणत आहे, सगळ्या राजकीय पक्षांनी. नाही, खरी आपण म्हणतो ते अगदी खरं आहे. परंतु एक अभिजित लक्षात घ्या की ज्या वेळेला निवडणुकीला ते उभे राहतात आणि लोक त्यांना निवडून देतात, लोकप्रतिनिधी म्हणून ते येतात, त्यामुळे तोपर्यंत आपल्याला काही अशी माहिती नसते किंवा काही वेळेला जरी पूर्वीचं काही त्यांचं रेकॉर्ड खराब जरी असलं तरी काही वेळेला त्याच्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न होतो किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा देखील होती, अशी देखील आपण काही उदाहरणं पाहिलेली आहेत. त्यामुळे या केसमध्ये जी काही अर्वाच्य भाषा म्हणजे कट केलेली आहे तर ती निश्चितच ती निषेधार्ह आहे. म्हणून
कशी म्हटलं की सर्वच पक्षामध्ये आपण पाहिलं असेल की आता मागे सुद्धा एका निवडणुकीमध्ये सोलापूरच्या तिथल्या एका राज्यमंत्र्यांनी एका महिला कॉन्स्टेबलला अतिशय अर्वाच्य वागण्यात ती त्या ठिकाणी रडली आणि युती समोर काम करणारा जो अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल तो काही प्रत्येक लोकप्रतिनिधीला आमदाराला खासदाराला ओळखेल असं नाही. वास्तविक पाहता आपण निवडून आल्यानंतर समोरच्या माणसांनी कर्मचाऱ्यांनी आपल्याला ओळखलं नाही तर आपण आपली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. अंकुश काकडेजी तुम्हाला सगळा महाराष्ट्र जवळून ओळखतो. तुमच्या इतकी विनम्रता जर खरंच अशा सगळ्या राजकारणामध्ये आली तर असे विषय घेण्याची वेळ खरं तर माध्यमांवर येणार नाही. अंकुशजी, मला आज खरं तर तुम्हाला या विषयावरती बोलावं लागतं हे सुद्धा एक दुर्दैव आहे खरं तर. पण मुद्दा असा आहे की अशा पद्धतीचे लोक ज्यावेळेला निवडून येतात त्याला प्रॉब्लेम आहे आपल्या सिस्टीममध्ये. आता तुम्ही त्याची हकालपट्टी केलीत का? तुम्ही त्याला फक्त निलंबन करून थांबला आहात तुम्ही? नाही, त्याच्यावरती आता असं आहे की जोपर्यंत त्याच्यावरती त्याचे गुन्हे नाहीत, न्यायालय त्याच्या बाबतीमध्ये निर्णय देत नाहीत, एकदा न्यायालयाने तो निर्णय घेतल्यानंतर ती पुढची प्रक्रिया जी आहे की आम्ही निश्चितच करणार आहोत. त्याच्यामध्ये काही त्याच्या पाठीशी किंवा त्याच्या गुन्ह्यांवरती पांघरून घालण्याचा त्याच्या पक्षाचा प्रयत्न राहील. एक लक्षात घ्या की आदरणीय पवार साहेबांची नेहमी आम्हाला सूचना असते की बाबा अधिकारी वर्गाशी सौजन्याने वागा, त्यांच्याशी नम्रतेने वागा, त्यांच्याशी सलोखा ठेवा. सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा आपण नम्रतेने वागलं पाहिजे. फक्त दुर्दैवाने आज सर्वच पक्षामध्ये ते अभाव पाहायला मिळतो. हे आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं दुर्दैव आहे असं म्हणायला काय हरकत नाही. ठीक आहे अंकुशजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. तुम्ही आमच्यासोबत राहा. आपल्यासोबत आता अनिल गोटे. अनिल गोटेजी, कुठून येते ही मस्ती? सगळ्या पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांमध्ये म्हणजे रामचंद्र अवसरेंनी भाजपचे तुमचे आमदार आहेत त्यांनी कानफडत लागाली होती पोलिसाच्या वर्दीवरती हात उचलण्याची एवढी मुजोरी कशामुळं? मुळामध्ये असं आहे की एकदा सत्ता मिळाली की कुठल्या पक्षाचा असो तो का माझ्या पक्षाचा आहे आणि आमच्या वेगळ्या पक्षाचा आहे म्हणून मी सांगत नाही की त्यांच्या डोक्यामध्ये हवा चढत आहे आणि मग ते सारासार विचार विसरून जातात आणि त्याच्याबद्दल अशा गोष्टी घडतात. आणि ह्याचं मी कधीच समर्थन करणार नाही अनिल गोटे म्हणून आणि भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून सुद्धा की अशा पद्धतीने पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणं, मारहाण करणं, काय या गोष्टीचं मी कधीही समर्थन करू शकत नाही. अगदी माझ्या कार्यकर्त्यांनी केलं तरी सुद्धा करणार नाही. कोणाचा काही कंट्रोलच नसतो का अशा लोकांवरती? म्हणजे पक्षातल्या तुमच्या आता तुम्ही ते आजी गुंड माझी गुंड असं सुरू केल्यामुळे आपण काही केलं तरी चालतो हा कॉन्फिडन्स आलाय? आपण नेतृत्वामधूनच तो कॉन्फिडन्स निर्माण होतो ना. एक मिनिट आहे का, मी माझी भूमिका फार स्वच्छपणे मांडली आहे पक्ष. मी सांगितलंय की कुठल्याही पक्षातल्या गुंड बदमाशाला आपल्या पक्षात प्रवेश देऊ नका, ही माझी स्वच्छ भूमिका आहे. तुम्ही सांगितली ही पक्षाला? स्वच्छाला सांगितली आहे, लेखी दिलेलं आहे काय. आणि याचं कारण असं आहे की हे गुंड या पक्षातून त्या पक्षात जातात आणि पुन्हा त्या जे ओरिजिनल कार्यकर्ते असतात त्या बिचाऱ्याला पालख्या व्हायचाच कार्यक्रम असतो. बरं, तुम्ही आता म्हणाल की कुठल्याही गुंडाला प्रवेश देऊ नका. कोण गुंड म्हणजे कोण नेमकी? काय आता व्याख्या काय करायची गुंडांची? आता सज्जन म्हणजे कोणाची व्याख्या करावं लागेल पहिल्यांदा, मग गुंडाची व्याख्या करता येईल. नाही, कारण हा प्रश्न विचारण्याचं कारण अनिल गोटेजी, ज्या वेळेला मुख्यमंत्री आले होते किंवा मध्ये ते एकदा पालिकेच्या इलेक्शनच्या वेळेला झाला होता तो सगळा गदारोळ, ज्यावेळेला लोकांना तुमच्या पक्षामध्ये घेतलं त्याला ते म्हणाले की आता ते माझी गुंड आहेत, त्यांच्यावरती काय आता तशा काही केसेस वगैरे राहिल्या नाही. तर आता गुंड कोणाला म्हणायचं म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला खास. तुम्ही माझ्याच शहरामधला प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो. आमच्या पक्षामध्ये ज्या काय 4-6 लोकांना प्रवेश दिला त्या प्रवेशाच्या कुठल्याही सोहळ्याला मी स्वतः हजर नव्हतो. मी पुण्यामध्ये असूनही गेलो नाही. मी स्वच्छपणे सांगितलं की मी असल्या गुंडांना महापालिकेत त्यांचा प्रचार करणार नाही, मी यांना निवडून आणणार नाही, मी यांची जबाबदारी घेणार नाही. याचं कारण आहे. ठीक आहे, तुमचं अभिनंदन आहे, त्यासाठी तुमचं अभिनंदन आहे. मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो गोटेजी, पण मला कोकळे सरांना विचार. कोकळे सर, मला तुम्हाला मूळ मुद्द्याच्या आधी मला एक तुम्हाला खूप कळीचा प्रश्न विचारायचा. ज्या वेळेला ही बातमी बघतील ना पोलिसांच्या कुटुंबातले लोक, त्या मुलांना, त्यांच्या बायकोला, त्यांच्या बहिणीला, त्यांच्या काय भावना असतील हे सगळं बघून, हे एवढा सगळा अर्वाच्यपणा बघून? खरं सांगू, गेली कित्येक वर्षापासून ह्या ज्या काही घटना घडत आहेत, पोलिसावरती हल्ले, पोलिसांचे अपमान, हे सगळे चॅनल्सवर आणि व्हिडिओ क्लिप्सवर पाहिल्यानंतर
अतिशय म्हणजे आता त्या भावना कोणत्या शब्दात व्यक्त कराव्यात अशा पलीकडे हे सगळे नातेवाईक गेलेले आहेत आणि ते सरळ एकच प्रश्न आपल्या नवऱ्याला किंवा भावाला करतात की तुम्ही कशासाठी पोलीसमध्ये भरती झाला यासाठी. परंतु प्रश्न तो नाही आहे. इथे मूळ असा आहे की पोलिसांचं खच्चीकरण तर चाललेलंच आहे. पण मी माननीय काकडे साहेबांचा थोडासा रेफरन्स घेऊन मी आपल्याला एक हा मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की राजकारण्यांची मस्ती आणि मुजोरी का वाढते. तर माझ्या दृष्टीनं मी असं म्हणेन की एखादा राजकारणी जेव्हा एखादी अशी मुजोरी करतो किंवा अशी घटना घडते त्यावेळी त्याच्यावर कसलीही कारवाई सहसा होत नाही आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार असते त्या पक्षाचं हायकमांड. बरोबर. मी सगळ्याबद्दल आदर व्यक्त करून बोलतोय. मला कुणाची भलामण सुद्धा करायची नाही. परंतु जे स्पष्ट आहे तो मुद्दा मी आपल्यापुढे मांडतो की जेव्हा एक छोटं उदाहरण देतो की शाळेमध्ये जेव्हा एक मुलगा काही खोड्या करतो किंवा गुंडगिरी करतो तेव्हा शिक्षक त्याला 2 फटके हाणतो आणि ते फटके खाल्ल्या बघितल्यानंतर बाकीची मुलं शिस्तीत वागतात. इथे सुद्धा ते उदाहरण लागू पडतं. इथे ते घडत नाही. हायकमांड नावाचं जे हे आपण एक स्थान आहे मग ते पक्ष असो किंवा सरकार असो नक्कीच. त्यांच्या दृष्टीनं जेव्हा एखादा राजकारणी त्यांच्या पक्षाचा काहीतरी अशा चुका करतो मुजोरीने वागतो तेव्हा हे हायकमांड त्याला सावरण्यासाठी त्याला सांभाळण्यासाठी पुढे सरसावतं आणि त्याचं पूर्णपणे प्रोटेक्शन करतं. हे जनतेला पण दिसतं बाकीच्यांना पण दिसतं आणि मग भीती कुणाला राहत नाही आणि मग एकाने मुजोरी केली म्हणून आणखीन 10 लोक परत मुजोरी करतात. हाय कमांड लोकांना असं का पाठीशी घालतं. ही मुजोरी करणाऱ्या लोकांना आपल्याला कायम वारंवार त्यांना प्रोजेक्ट का केलं जातं पुढं हे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. की छोटासा ब्रेक घेऊयात. कुठे जाऊ नका. पाहत रहा एबीपी माझा. तर पोलिसांना शिवीगाळ करण्याइतपत त्यांची आईमाई काढण्याइतपत एवढी मस्ती राजकारण्यांना कुठून येते या विषयावर आपली चर्चा चालू आहे. ब्रेकपूर्वी कोके सरांनी सांगितलं की हायकमांड पाठीशी घालतात. आपल्यासोबत कोळसे पाटील आहेत, निवृत्त न्यायमूर्ती आहेत. कोळसे पाटील सर, ही हायकमांडला अशा नेत्यांना पाठीशी घालण्याची गरज का पडते. अभिजित, आपल्या देशामध्ये सर्व जाती धर्मातले प्रस्थापित आमच्या भारतीयांना वास्तवावर आणतच नाही. आभासात ठेवतात. बर. तुरुंग आहे, जेल आहे, पोलीस आहे, न्यायसंस्था आहे, अधिकारी आहेत. हे मी तर असं म्हणेल पोलीस खात्यातली नोकरी पोलीस फक्त पोट भरत नाही म्हणून करतात. साधारणपणे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, शंकरराव चव्हाण गेल्यानंतर राजकारणात जी गुंडगिरी आली त्या गुंड्यांना लॉकअपमध्ये जागा पाहिजे ते मुख्यमंत्री होतात. त्यामुळे रमेश कदमला कशाची पर्वा आहे. नाहीतरी जेलमध्येच आहे. हा उद्दामपणा किती पैशाचे घोटाळे त्यांचे सगळे जे बाहेर आलेत ते आता आपण कोर्टात मॅटर आहे त्यामुळे आपण बोलणं बरं नाही. परंतु आम्हाला आभासी वातावरणात ठेवल्यामुळे आमच्या लोकांना भीती वाटते. जेल म्हणजे कोणासाठी आहे. सामान्य माणसासाठी आहे. भाई वर्गासाठी नाही, नेत्यांसाठी नाही. जो म्हणून प्रस्थापित त्यासाठी जेल अजिबात नाही. त्यांच्यासाठी पोलीस नाहीत. त्यांच्यासाठी कुठलीही संस्था वाकवता येते. मी नेहमी म्हणत असतो की या देशामध्ये कुठल्याही माणसाचा प्रॉपर टाऊट माहिती असेल तर तो मॅनेज होतो. त्यामुळे ही यंत्रणा सगळी अशी पोखरलेली आहे. बिचाऱ्या पोलिसांना नोकरी करायची म्हणून ती करायची असते. इतके घाण प्रसंग येतात मी स्वतः बघितलेले आहेत आणि ती मुजरी सगळी पोलीस सहन करतात. त्यांना जेव्हा एखादा सापडतो ना मग असा त्याची ते काय धुलाई करतात ते पण मला माहिती आहे. परंतु तो प्रसंग त्यांच्यावर फार कमी येतो. त्यांना निरनिराळ्या प्रकारच्या प्रेशर खाली काम करावं लागतं. तुरुंगवाल्यांची तर परिस्थिती आणखी वाईट आहे. तुरुंगामध्ये त्यांच्याकडे वेपन काहीच नसतात किंवा तुरुंगातल्या अधिकाऱ्यांच्या संरक्षण नसतं फॅमिलीला. त्यामुळे भाई जर जेलमध्ये असेल तर कुठलाही तुरुंग अधिकारी त्याच्या नादाला लागतच नाही. फॅमिलीचं संरक्षण असतं. अरे कितीतरी मी स्वतः उदाहरणं मला माहिती आहेत की भाई जेलमध्ये आहे. त्याचे लोक आमच्या माणसाला भेटले, त्याला उचलून जेलमध्ये घेऊन गेले आणि पाहिजे ते खरेदी खतावर सही घेतली. बापरे. त्यामुळं तुरुंग किंवा आमच्या उत्तमराव बारात त्याने लेखी अर्ज केला होता कोर्टामध्ये की जेल अथॉरिटीज आणि पोलीस रुक्मिणी बरोबर काय करतात. त्यामुळं ही जी व्यवस्था आहे असं बोललं की ते लोकांना फार वाईट वाटतं की हे सगळं तुम्ही बाहेर काढता. अरे माझं म्हणणं आहे की आमच्या समाजाला तुम्ही वास्तवात आणा, त्यांना कळू द्या की या देशात काय चाललंय ते. आणि ते न कळवता त्यांना स्वर्गाची नरकाची भीती दाखवून किती दिवस तुम्ही त्यांना भीती बाजूला ठेवता. नक्कीच. म्हणजे आपल्याकडे हे पाठीशी घालण्याचं तंत्र आहे. त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्था अख्खी बरबटलेली आहे, बिघडलेली आहे. कोकळे सर, तळपायच्या मस्तकाला जात नाही. 3rd डिग्री जी म्हणतात ते अशा लोकांना दाखवता येत नाही.
तो काळ आता गेलेला आहे. लोकांना किंवा कुणालाही अशा प्रसंगामध्ये थर्ड डिग्रीचा वापर जरूर करावा असं वाटणं साहजिक आहे. परंतु पोलिसांचे हात, कायदा, नियम ह्या सगळ्यांनी बांधले गेलेले आहेत. तो तिथे एक वेळ त्याला थोबाडीत मारेल, पण त्याला आणखीन त्याला बडवून सुद्धा काढू शकतो. तो शकत नाही अशातला भाग नाही. परंतु त्याला माहिती आहे की याच्या नंतरच्या ज्या भयानक चौकशा त्याला समोर जावं लागतं त्याच्यामध्ये तो अर्धा खलास होऊन जातो. का अधिकारी पाठीशी उभे राहत नाही? अधिकारी अजिबात पाठीशी उभे राहत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण ब्युरोक्रेसी, आपली जी ब्युरोक्रेसी आहे, या ब्युरोक्रेसीमध्ये खरोखरच अतिशय हुशार IAS आणि IPS अधिकारी आहेत. परंतु होतं काय की ह्यांनी शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणाशी प्रामाणिक असलं पाहिजे, पण ते तसं होत नाही. आणि ह्यातले बरेच जे काही चांगले अधिकारी आहेत त्यांना इतका त्रास होतो आणि त्यांना मग त्यांचा होणारा त्रास बघून बाकीचे या राजकारण्यांना शरण जातात आणि मग त्यांची कामं ऐकत राहतात. आणि अशी ही खोटी कामं होत गेली की असे प्रसंग उद्भवतात आणि सगळ्यांचा राग पोलिसावर निघतो. आणि पोलिसांचे हात कनिष्ठांचे हात बांधलेले आहेत, वरिष्ठांचे हात बांधलेले नाहीयेत. खरं म्हणजे त्यांनी बाहेर पडलं पाहिजे, त्यांनी ओपन झालं पाहिजे, त्यांनी मोकळं झाल्यापैकी हे असं मी होऊ देणार नाही. कारण जर राजकीय मुजोरी अशी होत असेल तर त्यापासून रक्षण देणं हे IPS अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे, ते होत नाही. झोप लागली असेल या अधिकाऱ्याला घरी गेल्यानंतर? काल झोप नाही, तो त्याला आता BP, शुगर सगळं वाढत जाईल. त्याचं जरा त्याची तपासणी करा साहेब, आणि त्याच्यापेक्षा त्याच्या घरच्यांची तपासणी करा. त्यांची झोप थोडी उडून गेली. मुलं म्हणतील काय करायचं, माझ्या बाबांचं शिव्या खात असतील असे, त्या शाळेतले त्याचे मित्र त्याला काय म्हणतील? कारण ते म्हणजे तुझ्या बाबांनी काहीच बोललं नाही. त्याला काय सांगणार ते की माझा बाबा का नाही बोलू शकत, माझ्या बाबाचं तोंड का दाबलं गेलेलं आहे, त्याच्या पट्टीक बांधलेली आहे. हे वरिष्ठांचं काम आहे. वरिष्ठांत सुद्धा काही चांगले अधिकारी होते, पण त्यांना त्रास दिला जातो, त्यामुळे ते बाजूला जातात. आणि मग जे बाकीचे आहेत ते मुकाट मान खाली घालतात. राजकारण्यांकडे त्यांच्या बदल्या, त्यांचे आर्थिक हितसंबंध, त्यांचे स्वार्थ यासाठी सगळं सहन करतात. आणि कनिष्ठांचा कोणीही वाली उरत नाही. म्हणून रमेश कदम सारखा माणूस त्याची सगळी माय टीव्हीवर आणि कुठे काढतो जेलच्या आतमध्ये. का असं होतंय? तुम्ही व्यवस्था अतिशय जवळून बघितली, तुम्ही जेलची पण व्यवस्था अतिशय जवळून बघितली, तुम्ही त्याच्यावरती कोरडे पण ओढले, तुम्ही पोलिसांवरती पण काही वेळेला जबरदस्त टीका केलेली आहे. नेमकं हे सगळं नेक्सस आहे काय? कारण काही चुकीच्या अधिकाऱ्यांमुळे बाकीच्या या सगळ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असेल. ही गोष्ट खरी आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. अरविंद इनामदार साहेब हे माझे धुळ्याला SP होते, तेव्हापासूनचे मित्र होते. आणि नागपूर आमचं अधिवेशन होतं. मला एक बातमी कळाली विलासरावांकडून की इनामदार साहेबांच्या DG वरून बदली होणार आहे. बर. तू त्याला सहज म्हणालो, म्हटलं साहेब तुमची बदली होणार आहे. ते तारीख असेल 28 डिसेंबर वगैरे. आणि 1 जानेवारीला त्यांना ज्या अपमानास्पद पद्धतीने बाहेर काढलं, काय जावं लागलं. म्हणजे ते एक त्याला स्वाभिमान होता, त्यांचा कडा ताट होता, म्हणून ते राजीनामा देऊन बाहेर पडले. काय पण मुळामध्ये चूक आहे ते आम्हा राज्यकर्त्यांची आहे. काय प्रामाणिक अधिकाऱ्याला आम्ही पाठीशी घातलंच पाहिजे. त्या चूक असेल तरी त्याला संरक्षण दिलंच पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या माणसाकडनं प्रामाणिकपणाची अपेक्षा करता त्यावेळेला तुमची काहीतरी जबाबदारी आहे की नाही? बरोबर. काय मी कौतुक म्हणून सांगत नाही, पण तुम्ही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला विचारा. माझ्या राजकारणातल्या 50 वर्षात मी एकाही पोलीस अधिकाऱ्याला याला सोडा आणि त्याला धरा असं कधी सांगितलं नाही. तुम्हाला पोलीस व्यवस्थेचा जवळ अनुभव आहे, तुम्हाला काही प्रकरणांमध्ये तुम्हाला स्वतःला पण आतमध्ये राहावं लागतं. काय नेमकं पोलिसांची काही चूक आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, किंवा याच्यामध्ये सगळ्या व्यवस्थेमध्ये डील करताना पोलिसांची पण काही चूक होते असं वाटतं तुम्हाला? हो. पोलीस जे राजकारणाची हुजरेगिरी करतात ना ती पहिले बंद झाली पाहिजे. मला अटक करायच्या आधी 9 वाजेपासून तर 10:30 वाजेपर्यंत सुबोध जयस्वाल हे फोनवर छगन भुजबळशी बोलत होते. नहीं उसके खिलाफ कुछ नहीं है, मैं ऐकतोय, माझ्या समोरची गोष्ट आहे. नहीं उसको अरेस्ट नहीं कर सकते, कोई एव्हिडन्स नाही आहे खिलाफ. काय आणि ते तिकडून सांगत होते करा. शेवटी मला 10:30 वाजता तरी सांगितलं. मी म्हटलं तुम्ही एक तर मला जाऊ द्या, नाही तर अटक तरी करा. काय हे बोले तुमको हम अरेस्ट नहीं करते, आप यहाँ रेस्ट हाउस पे रुको. मैं देखो मैं यहाँ रुकने वाला नहीं. तो विचार का खरे कि नहीं, यहाँ रुकने वाला नहीं. अगर यहाँ रुकना है तो मुझे अरेस्ट करो, नहीं तो मैं सर्किट हाउस चले जाऊंगा. काय नहीं. मग त्याने मला 10:30 पावणे 11 सांगितलं. नाही हमने आपको अरेस्ट किया. मी लगेच खिशामधले सामान वगैरे काढून टाकून त्याच्यासमोर ठेवून दिलं. चला
काय पंचनामा करायचं करा. कारण काय याचं कारण एक आहे की माझा काही संबंध असताना तुम्ही जर त्यात मला गोत असाल काय तर मी कशाला स्वाभिमान सोडू माझं. मग त्याच्यामुळे पण सगळा गोंधळ उडतो कोके सर, ह्या सगळ्या पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे. माननीय गोटे साहेबांनी जे उदाहरण आता दिलं त्याच्यावरच मी तुम्हाला आणखीन स्पष्ट सांगतो. इथे दोन्ही संबंध आलेले आहेत की राजकीय पुढारी आहेत आणि ब्युरोक्रेसीचे जयस्वाल साहेब पण आहेत. इथे नेमकं होतं काय की त्याच वेळेला जेव्हा हे तेलगी कांड उद्भवलं होतं त्या काळामध्ये सगळ्यांनी पाहिलंय की छगन भुजबळांना आणि समीर भुजबळांना SITने वारंवार चौकशी कामी बोलावलं होतं आणि दोन्ही जेव्हा जेव्हा ते तिथे जायचे ते घाम पुसत जायचे आणि घाम पुसत बाहेर यायचे. परंतु त्याच्यानंतर काय झालं, एक ठराविक लोक आत गेले, ठराविक लोकांवर कारवाई झाली, परंतु यांच्याबद्दल नेमकं काय यांचा रोल होता हे कधी जाहीर झालं नाही. आणि याचाच अर्थ हा होता आणि हे सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या हायकमांडनी त्यांना व्यवस्थित सांभाळलं गेलं आणि हे जर सांभाळलं त्या क्षणी गेलं नसतं तर हे नंतरचं महाभारत कदाचित घडलं नसतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांना बक्षीस काय मिळालं की त्यांना परत कॅबिनेट मंत्रीपदी त्यांना विराजमान करण्यात आलं आणि हे जे काय घडलं ते महाभारत आपल्या सगळ्या. गोटे सर, मी पुन्हा एकदा मूळ प्रश्नावर येतो कारण आपला परत मग इतिहासामध्ये जाऊ आणि ही सगळी गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे पुन्हा पुन्हा वारंवार. मी मुद्दाम कोके सरांचा मुद्दा घेऊन येतो तुमच्याकडे. हे हायकमांड नावाची जी पद्धत आहे हे अशा लोकांना का पोसत असते? हा, यासाठी की मुळामध्ये ह्याचे पैसे गोळा करायचे हायकमांडच्या संरक्षणाखाली आणि हायकमांडला पुरवठा करत राहायचा. जशी एखादी मावशी असते त्याप्रमाणे हायकमांड आहे काय. आणि ही जोपर्यंत ही हायकमांड सिस्टीम जात नाही काय तुम्ही तत्क्षणी निर्णय घ्या, त्या क्षणाला निर्णय घ्या. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. माझ्याकडच्या एका नगरसेवक माझ्या बरोबर नगरसेवक निवडा होता. मी त्याला सांगितलं चालणार नाही. तो मग अभि जाके राजीनामा द्यायचा. म्हटलं जा 11:15 वाजले आत्ताच्या आत्ता राजीनामा द्यायचा काय. असं आहे की तुम्ही सहन करता. का सहन करता? जोपर्यंत वरिष्ठ नेते ठरवत नाहीत की आम्ही असं सहन करणार नाही, हे चालणार नाही काय, गेट आउट. मी तुम्हाला तो 2 लोकांना घरी पाठवा. ठीक आहे, आमदार असेल, खासदार असेल, कोणी असेल, असेल तरी. पण कोके सर, आता जो मुद्दा आहे ना, मी तुम्हाला वेगळ्या मुद्द्यावरती येतो. आता हे जी दृश्य आपण बघतोय याच्यामध्ये जी शिवीगाळ झालेली आहे ही अतिशय अयोग्य आहे. आता याच्यामध्ये काय गुन्हा दाखल होऊ शकतो की हे निश्चितपणे मी सांगतो तुम्हाला याच्याबद्दल. आम्ही आता विधिमंडळामध्ये कायदा पास केलाय. तो कायदा असा आहे की अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं, अधिकाऱ्याला धमकावणं यामध्ये 5 वर्षाची शिक्षा, नॉन बेलेबल ऑफेन्स ताबडतोब रजिस्टर करता येतो आणि त्याच्यावर त्याला स्वतंत्र कस्टडी घेता येते. अच्छा, हा, माझं जर म्हणणं आहे, ओपनली सांगतो, मी जाहीरपणे सांगतो, उभ्या महाराष्ट्राला कळू दे की याला बाहेर काढा, पोलीस कस्टडी घ्या काय, मग समजेल याला पोलीस म्हणजे काय असतात ते. जोपर्यंत अजून 24 तासानंतर पण गुन्हा का दाखल होत नाही मग याच्यावर? याला कुठे ना कुठेतरी राजकीय किनार आहे, राजकीय दबावाची किनार असते. आणि ह्या जोपर्यंत याचं कारण हे वारंवार असं हिंमत वाढते याचं कारण असं आहे की यांच्यावर त्या क्षणी त्यावेळेला ताबडतोब कायदेशीर कारवाई होत नाही. आणि असा जनतेमध्ये सुद्धा असा मेसेज जात नाही किंवा राजकारणी पुढारामध्ये सुद्धा असा मेसेज जात नाही की अरे अमुक अमुक ह्याने असं केलं पण त्याला नंतर काय झालं काही होत नाही, मग आपल्याला पण काही होत नाही. आणि अशा पद्धतीने हे असे गुन्हे वाढत चाललेले आहेत. यासाठी यांना वेसण घालायचं काम हे माझ्या दृष्टीनं हायकमांडचंच आहे. कारण जोपर्यंत ते एखाद्या अशा मुजोर अधिकाऱ्याला वठणीवर आणलं, त्याला शिक्षा केली किंवा त्याला काढून टाकलं, हे जे जोपर्यंत जनतेला दिसत नाही, अधिकाऱ्यांना दिसत नाही, तोपर्यंत ह्याला व्यसन बसणार नाही. आणि ज्या दिवशी हे सुरू होईल तेव्हापासून निश्चितचपणे ह्याचा परिणाम होत राहील. याचं उदाहरण मी आपल्याला जरूर देतो की जेव्हा मगाशी मी सांगितलं की भुजबळांना जर त्याच वेळी जर कंट्रोल केलं गेलं असतं तर हे नंतरचं महाभारत घडलं नसतं. मला कुठल्याही शासनाबद्दल काही कुणाची भलामण करायची किंवा कुणाच्या विरोधात बोलतो अशातला भाग नव्हे, पण अलीकडच्या काळात जे घटना घडतायत त्या स्वागतार्ह आहेत. माननीय खडसे साहेबांवरती कारवाई झाली. माननीय परिचारक म्हणून जे आमदार साहेब होते त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं त्याच्यावर सुद्धा त्यांना पक्षाने किंवा हायकमांडने सपोर्ट केलेला नाहीये. आणि त्याच अलीकडच्या काळामध्ये हे जे पीटर आणि इंद्राणी मुखर्जी प्रकरण गाजलं होतं त्याच्यामध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त साहेब आपलं ऑफिस सोडून खारमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले होते. त्याच्याबद्दल ही शासनाने त्यांना सपोर्ट केलेला नाहीये. ठीक आहे. म्हणजे अशी काही अपवादात्मक गोष्टी घडून उपयोग नाही. अपवादाला आपण प्रमाण मानून चालणार नाही. कोळसे पाटील सर आपल्यासोबत आहेत. कोळसे पाटील सर, कसं थांबणार आहे? हायकमांड तर काही थांबवण्याची काही चिन्ह दिसत नाहीये. ज्या पद्धतीचं हे सगळं रामायण महाभारत घडतं आहे आपल्या समोर, आपल्या या सगळ्या समाजाची पण एक जबाबदारी आहे की अशा नेत्यांना आपण समोर उभं नाही केलं पाहिजे.
आवाज गोटे सर, त्यांना कदाचित आवाज जात नाही, मी त्यांच्याकडे पुन्हा एकदा जातो. कसं म्हणजे काय, यांना समाजाची पण जबाबदारी आहे की अशा नेत्यांना उभं नाही केलं पाहिजे. आता हे लोक निवडून येतात, या लोकांना तिकीट मिळतं, तिकीट देताना काय काय क्रायटेरिया काय असतो गोटे साहेब, की गुंड असला पाहिजे, त्याचे किमान म्हणजे त्याला शिवीगाळ अशी चांगली करता आली पाहिजे, असा क्रायटेरिया असतो का? अभिजित, तुमच्या या प्रश्नाबद्दल अभिनंदन. तिकीट देताना क्रायटेरिया असतो तू किती पैसे खर्च करशील. आता हा जर क्रायटेरिया असेल तर कोणी कष्टाचा 1 रुपया खर्च करणार नाही. ज्याच्याकडे सट्टा, मटका, जुगार, काळा बाजार, भ्रष्टाचार, ठेकेदारांकडे कंपनी खंडणी गोळा केलेली आहे, असे लोक म्हणतात मी 1 कोटी खर्च करतो, कोणी म्हणतो मी 1.5 कोटी खर्च करतो. हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, तुझी काय काम केलं 5 वर्षामध्ये त्याच्यावर तुला तिकीट दिलं जाईल. असं जोपर्यंत आमचे पक्ष आम्हाला विचारत नाही तोपर्यंत असं चालतच राहणार आहे. माझी भूमी म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत का? हां, म्हणजे मी माझा गर्व सांगत नाही, पण मी नगरपालिकेमध्ये मोलकरणी, रस्त्यावर भाजी विकणारे बाई, मंडप पाळणारा मजूर, अशा लोकांना मी नगरसेवक निवडून आणलं. पण तुमच्या पक्षात आता ज्या पद्धतीची लोक आहेत त्याचं ते बघून तुम्हाला काय वाटतं, काय भावना आहे तुमची, जे माजी गुंड येत आहेत ते? आता त्या माझी गुंड आता गुंड माझी आणि आजी असे लागतात. गुंड आम्हाला पण हा शब्द माहित नव्हता गोटे साहेब, तो मुख्यमंत्र्यांनी सांगितला आम्हाला, माझी गुंड आणि आजी गुंड. आम्हाला काही हा शब्द माहित नव्हता, आम्हाला फक्त गुंड हा एकमेव शब्द माहिती होता. मला तेवढंच माहिती आहे. काय मी सांगितलं तुम्हाला, मी तुम्हाला फार अडचणीत टाकणार नाही प्रश्न विचारून. मला मी काय अडचणीत बिडचणीत काही जात नाही. हां, मी फार बिंदूक माणूस आहे. काय माझं कार्य असं आहे, जे पण मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये कुठला आमदार निवडून आला नसेल इतकं कमी पैशात मी निवडून आलो. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत अंकुश काकडे. अंकुश काकडेजी, आता जी तुम्ही सगळी चर्चा ऐकली त्यानुसार सगळा रोख जो आहे तो हायकमांड या व्यक्तीकडे आहे. जी कोणी ती व्यवस्था असेल त्या व्यवस्थेने अशा लोकांना पाठीशी नाही घातलं पाहिजे असं आपल्याला सांगितलं जातंय. पण असं का होतंय वारंवार? मी फक्त कुठला पक्ष म्हणून नाही विचारते, प्रत्येक पक्षामध्ये असं का होतं की गुंडांना पहिल्यांदा स्थान, म्हणजे आणि गुंड पण हुशार झाले जातात की तुमची सत्ता गेली की ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडे जातात, त्यांची सत्ता गेली की परत तुमच्याकडे येतात. अंकुश काकडेजी, पुन्हा त्यांना आवाज जात नाही कदाचित. काय काय प्रॉब्लेम काय, म्हणजे हे गुंड या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात अशा उड्या मारत राहतात तरी तुम्हाला चालतात? मला अजिबात चालत नाही. काय आता असं आहे की काय पक्षाचे निर्णय म्हणून मला स्वीकारणं भाग आहे. ठीक आहे. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की गुंडांना पक्षच नसतो. गुंडांना पक्ष नसतो, नसतो पण ते हायकमांडला समजत नाही. ऐका, एक गोष्ट पुढचं हां. ऐका. सत्ताधारी पक्ष एवढा त्यांचा पक्ष असतो. मग आता सत्तेमध्ये हा पक्ष आला काय आणि तो पक्ष आला काय, आणि मुळामध्ये आपल्या देशामध्ये 2च पक्ष आहेत. मी असं मानत नाही की समाजवादी वेगळा, भाजप वेगळा आणि काँग्रेस वेगळा, असं वेगळे नाहीच आहेत. या देशात 2 पक्ष आहेत, एक रस्त्यावरचा आणि दुसरा खुर्चीतला. काय खुर्चीतला रस्त्यावर आला की तो खुर्चीत जायचा प्रयत्न करतो, हे असं चालणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी कोके साहेबांकडे येतो. कोके या साहेब, या बाबतीत आताचे माननीय गोटे साहेब बोलले त्या बाबतीत एक नवीन वाक्प्रचार हा बऱ्याच अलीकडच्या वर्षामध्ये ह्याच्यामध्ये सारखा येतोय आपल्या प्रसार माध्यमातून की निवडून येण्याची क्षमता, याच्या अनुसार तो उमेदवार ठरवला जातो. हे जे आम्ही पाहतो प्रसार माध्यमातून, हा एक मुद्दा महत्वाचा विचारात घ्यायला पाहिजे. पण 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 आता जर हे थांबवायचं असेल, काही लोक आता आपल्याला पोलिसांवरती पण अंगुली निर्देश केला जातो की पोलीस असं वागतात, पोलीस केस रजिस्टर करून घेत नाही, त्यासाठी पैसे मागतात. त्यासाठी कसं आहे की लोकांना पोलिसांबद्दल जितका राग राजकारण्यांबद्दल आहे ना कोके साहेब, तितकाच राग पोलिसांबद्दल आहे. हा राग कमी करण्यासाठी, हा रोष कमी करण्यासाठी फोर्स म्हणून काही करणार आहेत का नाही? त्याच्याशिवाय लोकांमध्ये तुमच्याबद्दल आत्मीयता वाढणार कशी? निश्चितपणे इथे दोन स्तर वेगळे पडलेले आहेत, वरिष्ठ स्तर आणि कनिष्ठ स्तर. मी आजही आपल्याला सांगतो की कनिष्ठ स्तर जो आहे तो या मातीशी प्रामाणिक आहे, या जनतेशी प्रामाणिक आहे. नागरिकांना चांगली सेवा द्यायची त्याची खूप इच्छा आहे, परंतु इतक्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी स्पष्टपणे जनतेसमोर चॅनेलमध्ये मांडता येत नाहीत. या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी निरसन याचं होईल आणि वरिष्ठ अधिकारी जे आहेत, जे
कुठल्या एखाद्या ज्याला म्हणतो व्यक्तिगत राजकारण्याशी प्रामाणिक न राहता शासनाचं जे धोरण आहे आणि जनतेसाठी हे धोरण जे राबवायला पाहिजे त्याच्यासाठी जेव्हा प्रामाणिक राहतील तेव्हा हा प्रश्न निकालात निघेल. कोके साहेब, मी तुम्हाला खरंच खुलके विचारतो. तुम्ही म्हणालात की काही गोष्टी टीव्हीवर बोलता येत नाहीत, पण हा मुद्दा असा आहे ना की या सगळ्या आता याच्यापेक्षा जास्त काही टीव्हीवर बोलण्यासारखं उरलेलं नाहीये खरं तर. मी तुम्हाला विचारतोय की अशी स्थिती आहे का की जे अधिकारी पैसे खात नाही, जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात त्यांना त्रास दिला जातो, त्यांना बाहेर काढलं जातं, त्यांच्यावरती आरोप केले जातात आणि मग असं आहे की मग असे जर अधिकारी जे प्रामाणिकपणे काम करू इच्छितात त्यांना जर त्रास होत असेल तर मग चांगुलपणा नावाची चीज या फोर्समध्ये राहणार कुठून? आधीचं उदाहरण साहेबांनी सांगितलं की अरविंद इनामदार साहेबांची काय परिस्थिती झाली, माननीय मेंडोसा साहेबांनी काय त्रास सहन केलेला आहे आणि अतिशय अलीकडचं उदाहरण घ्या, ठाण्यामधल्या लक्ष्मीनारायण साहेबांना काय त्रास सहन करावा लागला. प्रवीण दीक्षित साहेब म्हणजे हे असं जे चांगले अधिकारी जे अगदी बोटावर मोजण्या इतके आहेत त्यांना होतं काय की हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते राजकारण्यांशी संधान ठेवून त्यांना टार्गेट करतात. ठीक आहे, आपल्यासोबत अंकुश काकडे आहेत, पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. अंकुश काकडेची मुद्दा असा आहे की हायकमांड वरती सगळ्यांनी रोख ठेवलेला आहे. ही हायकमांड नावाची व्यवस्था अशा सगळ्या लोकांना कंट्रोल करत असते. आता ही हायकमांड ही व्यवस्था ही ठरवणार कधी की अशा लोकांना आपल्याला जवळ नाही करायचंय? अभिजित, मी आणि कोळसे साहेब शेजारीच पुण्याला बसलोय. गेली 10-15 मिनिटं आम्हाला आपलं काय संभाषण झालं ते काही समजू शकलं नाही. पण पहिल्या सेगमेंटमध्ये मी आमदार अनिल गोटे आणि संजीव कोके साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं. दोघांचंही अतिशय स्पष्ट आणि परखड मत त्यांनी मांडलं. विशेषतः मी अनिल गोटेंचं अभिनंदन करेल की त्यांनी भारतीय जनता पक्षाला मला पत्र लिहिलं की अशा गुंडांना आपण प्रवेश देऊ नका. पण काय परिस्थिती झाली, पुण्यामध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं की आम्ही वाल्यांना आमच्या पक्षामध्ये घेणार आणि त्यांना वाल्मिकी तयार करणार आहेत. म्हणजे मगाशी जे म्हणालेत आपण की हायकमांड काहीच लक्ष देत नाही, हे काही प्रमाणामध्ये सर्वच पक्षामध्ये आपल्याला मान्य करावं लागेल आणि हे चुकीचं आहे. आणि जोपर्यंत हायकमांड कडक निर्णय घेत नाही, चुकीच्या पद्धतीने आपले लोकप्रतिनिधी वागतायत, यांच्यावरती कडक शासन करत नाहीत, त्यांना पक्षातून काढून टाकत नाहीत किंवा त्यांना कोणती महत्वाची पदं देत नाहीत, तोपर्यंत हे असे प्रकार सातत्याने घडत राहणार. पण अंकुश काकडेजी, मला तुम्हाला स्पेसिफिकली विचारायचं, त्याचं कारण असं आहे की या गुंडांना कुठला पक्ष नाही, सत्ताधारी नावाचा त्यांचा एक पक्ष, असं गोटे साहेबांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की सत्ताधारी नावाचा पक्ष आहे की ज्यावेळेला सत्ता नसते त्यावेळेला ते आता तुमच्याकडे पण होते, तेच तिकडे गेलेत, आता परत तुमची सत्ता आली की ते इकडे येतील. तुम्हाला कधीतरी ठरवावं लागेल ना आता. नाही, म्हणून याच्यासाठी सर्व पक्षातील नेते मंडळींनी कुठेतरी एकत्र बसून विचार केला पाहिजे की अशा एलिमेंटला आपण थारा देता उपयोगाचं नाही. सगळ्या पक्षांनी मिठाच्या खड्यासारखं त्यांना बाजूला केलं पाहिजे आणि जोपर्यंत असं करत नाहीत तोपर्यंत चांगले राजकारणी, चांगले लोकप्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. दुसरीकडे एक लक्षात घ्या की काही लोकप्रतिनिधी अतिशय सौजन्यपूर्ण वागतात. ठीक आहे. आज आपण गणपतराव देशमुख असतील किंवा इतर मोठे मोठे नेते आहेत की ते अधिकारी वर्गाशी आपल्या खालच्या कर्मचाऱ्याशी सुद्धा अतिशय सौजन्यपूर्ण वागतात. अशी सुद्धा उदाहरणं. ठीक आहे, अशी चांगली उदाहरणं मात्र अपवाद आहे, अपवादाला प्रमाण मानून चालणार नाही. आपल्यासोबत कोळसे पाटील सर पण आहेत. कोळसे पाटील सर, तुम्ही बऱ्याच वेळापासून तांत्रिक कारणामुळे बोलू शकले नाही आहात, पण आपल्याकडे लोक सुद्धा अशा राजकारण्यांना थारा कशी देतात, ही लोक निवडूनच कशी देतात बेसिकली? अभिजित, मला तर तू शिक्षा म्हणून बोलवतो असं माझं मत आहे. नाही, मगाशी मी चांगल्या मुद्द्यावर आलो, तुम्हाला कट केला, त्यानंतर अजून मला बोलताच येत नाही. बोला. मी असं म्हणत होतो की याच्यात A-B-C काही नाहीये, व्यवस्था आहे. या व्यवस्थेला तुम्ही जोपर्यंत मुळातून तिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत नाहीत, मी मगाशी म्हटलं की जेलच्या अधिकाऱ्यांना संरक्षण नाही. सगळे भाई जेलमध्ये पाहिजे तो नंगाना करतात, सगळं मिळवतात, कारण जेलच्या कुटुंबाला पण बाहेर संरक्षण नाही. पोलीस अधिकाऱ्यांची मी बघा सांगितलं तसं पोलीस अधिकाऱ्यांची पण कोंडीच आहे. आणि जेव्हा आता ज्यांना जेलमध्ये टाकायचे ते मुख्यमंत्री झाल्यानंतर यांना चालूच करायचे, पोलीस ऑफिसरला किती वाईट वाटत असेल. हे पोलीस ऑफिसरला काही दुसऱ्या तांदळाचे नाहीत, पण आम्ही पुढाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या पुढे आदर्श घातला पाहिजे ना, तर तो घातला जात नाही. आणि आज असे रमेश कदम सारखी माणसं पक्षात येतात, असे काय त्यांच्यावर त्यांचे घोटाळ्याचे आकडे बघून आम्ही तत्त झालो. ते सगळे आकडे आणि एवढा मुजोर येतो तर काय पैसे असतात, पैसा आणि आपल्याला काय वाटलं होत नाही. ही व्यवस्थेमध्ये आपलं काही वाटलं होत नाही असं प्रत्येक गुंडाला आणि प्रत्येक जाती धर्माच्या प्रस्थापिताला वाटतं आणि त्यामुळे ते मुजोरी करतात. नुसते पुढारी मुजोरी नाही करत. बाबरी मशीद पाडली काय मुजोरी नाही काय? गुजरात संवाद नरसंवाद मुजोरी नाही काय?
अनेक प्रकारचे दररोज मुजरे चालू आहेत, गायचे चालले, सगळे मुजरे चालू आहेत. पण त्यामुळे ही जी शिरजोरी आहे, ही शिरजोरी ही आमच्या रक्तात, मी मग म्हटलं तसं की आम्हाला असं आभासात ठेवलेलं आहे आणि त्या आभासातून हे सगळं होतं. आम्हाला जमिनीवर येऊ देत नाहीत. तेव्हा आम्हाला विचार केला पाहिजे सगळ्यांना की आम्ही जमिनीवर कसे येऊ आणि आम्हाला जमिनीवर कोण आणेल. सगळं आमच्याशी खोटं बोलतात. पण म्हणूनच मी तुम्हाला विचारतो कोळसे पाटील सर, की लोकांची पण जबाबदारी आहे. लोक या अशा लोकांना कशी काय निवडून देतात, ते त्यांनी पण डोळे उघडले पाहिजेत ना. तेच सांगतो ना मी की लोकांना अजून खरं काय देशात चालतं ते कळतच नाही. खरंच कळत नाही. आधी अतिशोक्ती नाही. लोकांना हे जर माहिती असतं तर लोक विचार करतील आणि लोकांना स्वतंत्र विचार करण्याची ताकद न देणं हे आमच्या सर्व प्रस्थापितांची खेळी आहे. बरं कोळसे पाटील सर, आता अजून एक शेवटचा मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे की आता तर ठीक आहे, आपली व्यवस्था वगैरे आपण काही करू शकत नाही, इतके हतबल आपण झालो असं तुम्ही म्हणतात. पण मग आता अशा मस्तवाल लोकांचं करायचं काय? रमेश कदम सारख्या बाकीच्या अजून 4-5 लोक आहेत की ज्यांनी पोलिसांवर हात उचललाय. नाही म्हणूनच म्हणतो मी की हे लोक तर थोडे आहेत ना, बाकी चांगले लोक खूप आहेत. त्या चांगल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. त्या चांगल्या लोकांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि या खऱ्या गोष्टी समाजापुढे मांडल्या पाहिजेत. आज जे दररोज 100% खोटं चाललंय आणि जनता ऐकून पुढे जाते, तरुण सुद्धा, शिकलेले तरुण सुद्धा बोलावले जातात, तर याला वास्तवाकडे आणण्याचं काम आमच्यासारख्या सगळ्या समाजाच्या लोकांनी जीवाची पर्वा न करता हिटलिस्टवर असलं तरी जे काही खरं आहे ते समाजापुढे मांडलं पाहिजे. आणि ते मांडण्याचं धाडस आता अनेक लोकांमध्ये येऊ लागलेलं आहे. ठीक आहे. तुमच्या शेजारी अंकुश काकडे बसलेत, ते मान्य करण्याचं धाडस त्यांच्यात आहे का आपण बघूयात. अंकुश काकडेजी, आता तरी म्हणा की आम्ही बाहेर काढतो म्हणून, त्यांना पक्षात ठेवणार नाही म्हणून. आता अजून काही बाकी राहिलंय का त्यांनी तुमच्या आबरू काढायचं? नाही, त्यांच्यामुळे निश्चितच पक्षाची बदनामी झाली ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही त्या बाबतीमध्ये ऍक्शन ही ऑलरेडी घेतलेली. आणि तो मगाशी मी सांगितलं की ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला. पण जसं कोळसे साहेब म्हणाले तसं सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी या बाबतीमध्ये घेतलं पाहिजे. मला कोकळे साहेबांनी देखील सांगितलेलं अतिशय महत्वाचं आहे की ते सुद्धा अधिकारी वर्ग सुद्धा त्यांच्या प्रमोशनसाठी किंवा बदली होईल म्हणून याच्या भीतीपोटी त्या ठिकाणी जे काम करतात ते सुद्धा त्यांनी कुठेतरी सरळ मार्गी, काही नाही, मी हा पेशा स्वीकारलेला आहे, मला काय परिणाम भोगावे लागतील ते लागतील, पण मी माझ्या सरळ मार्गाने जाईल, मी कुठेही दुसऱ्या पद्धतीने जाणार नाही, अशी भूमिका सगळ्यांनी घेतली तर निश्चितच होऊ शकेल. पण दुर्दैवाने आपल्या लोकशाहीमध्ये ते होत नाही. ही वस्तुस्थिती तुम्ही आणि आपण सगळेच मान्य करतो. ठीक आहे, आपल्याकडे वेळ संपत आली. शेवटची 30 सेकंद कुठे सर, शेवटची 30 सेकंद प्लीज. तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की अशा प्रवृत्तीचे लोक काय येतात. मी स्पेसिफिक रमेश कदमांचं उदाहरण सांगतो. साठे महामंडळामधल्या भ्रष्टाचाराबद्दल मी विधिमंडळामध्ये लक्षवेधी दिली आणि मी सांगितलं निवडणुकीच्या आधी यांनी इतक्या लोकांना निवडणूक लढवण्यासाठी इनोव्हा गाड्या घेऊन दिल्या आणि 50-50 लाख रुपये काढले. मग त्याला तिकीट नाही देणार तर कोणा मला देतील? हे लक्षात घ्या की हे जे पैसे कमवले काय म्हणजे हायकमांडचे जे लालूचे पैशाचे ते पैसे कमवण्यात नव्हतं. ठीक आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की सगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्या सगळ्यांना सजग राहण्याची गरज आहे. जसं राजकीय पक्षांना सजग राहण्याची गरज आहे तसं पोलीस खात्यालाही सजग राहण्याची गरज आहे आणि तशीच गरज आहे आपल्या लोकांनाही, मतदात्यांनाही सजग राहण्याची. अशी लोक कुठल्याही व्यवस्थेत कुठल्याही सर्वोच्च पदावर पोहोचू नयेत यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. तरच कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यावरती अशी वेळ येणार नाही आणि अशी वेळ ज्या पोलीस अधिकाऱ्यावर येतील त्याच्या कुटुंबावरती काय बेतत असेल किंवा त्यांना काय सहन करावं लागत असेल याची फक्त कल्पना केलेली बरी. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.